ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय। ॐ शांति शांति शांति। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। मागच्या 2 वर्गामध्ये आपण बघितलेलं आहे की कस्तरती माया, कोण माया तरून जातो। तर त्यामध्ये सांगितलेलं आहे, मागच्या वर्गामध्ये आपण बघितलेलं आहे, विविक्त स्थानामध्ये एकांत स्थानामध्ये जो जाऊन राहतो, जो सर्व कर्मफलाचा त्याग करतो, अशा बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहे। त्या गोष्टीचं जर आपण आचरण केलं, त्या उपदेशांचं आचरण केलं, तर आपण ही माया सहज पार करून जातो। तर यापुढे नारद ऋषी आपल्याला सांगत आहे की ह्या भक्तीचं स्वरूप कसं असतं। तर ते म्हणतात, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम। तर ही भक्ती कशी असते? अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम, म्हणजे ह्या भक्तीचं वर्णन करता येत नाही, अवर्णनीय। कारण भक्ती काय आहे? आपल्या हृदयामधली एक भावना आहे, एक इमोशन आहे। आता हे इमोशन आपल्याला व्यक्त करता येत नाही, आणि काही लोक भक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्यामध्ये खरी भक्ती नसतेच। जी खरोखरच भक्ती असते, प्रामाणिक भक्ती असते, त्या भक्तीचं वर्णन आपल्याला शब्दाद्वारे करताच येत नाही। आपण सांगू शकत नाही की मी भगवंतावर किती प्रेम करतो। त्या प्रेमाला काही कुठे मर्यादा नाही, कारण हे भौतिक प्रेम नाही आहे। भौतिक प्रेम कसं आहे? भौतिक प्रेम सुरू होतं आणि ते एक दिवस थांबतं सुद्धा, पण हे दैवी प्रेम आहे, ही भक्ती आहे, हे प्रेम वाढतच जातं। त्यामुळे इथे ह्या प्रेमाचं किंवा ह्या भक्तीचं आपण वर्णन करू शकत नाही, म्हणजे अवर्णनीय आहे, अनिर्वचनीयम। तर ही भक्ती शब्दाद्वारे आपल्याला सांगता येत नाही, पण आपल्या कृतीद्वारे मात्र कधीकधी ती भक्ती लोकांना कळते, कारण ती भक्ती प्रगट होतेच। आपण कितीही दाबून टाकण्याचा प्रयत्न केला, तर जर आपल्यामध्ये खरी भक्ती असेल, ती बाहेर येणारच आहे। एक दिवस माताजी उद्बोधनल्या होत्या। आता उद्बोधनावरून त्या चालल्या होत्या जयरामोटीला। एक छोटीशी मुलगी आली, म्हणजे माताजी, मी दररोज येते तुम्हाला भेटायला, मी तुमच्यावर खूप प्रेम करते। तर बेटा, तू किती प्रेम करते? मी एवढं प्रेम करते, एवढं प्रेम करते। आता तुम्ही गेल्या तर मग मी तुमच्यावर प्रेम कसं करणार? तेव्हा माताजी म्हणाल्या की तुला मी एक उपाय सांगतो, तू माझ्यावर प्रेम करते हे मला कळेल, मी तुला सांगतो ते करशील का? आणि हो, करेल। म्हणजे तू तुझ्या घरच्या लोकांवर सगळ्यांवर समान प्रेम कर, म्हणजे ते प्रेम मला मिळेल। सगळ्यांवर समान प्रेम कर। ती मुलगी पण हुशार, माताजी ते कसं शक्य आहे? मी सगळ्यावरती सारखं प्रेम कसं करू शकणार आहे? तेव्हा माताजी म्हणाल्या की तू कुणाकडूनही कसलीही अपेक्षा ठेवू नको, म्हणजे मग तू सगळ्यावर समान प्रेम करू शकशील। कारण तू जर अपेक्षा ठेवली की मला माझ्या दादाने अमुक वस्तू दिली पाहिजे, आणि ती वस्तू त्यानं तुला दिली, तर तू त्याच्यावर जास्त प्रेम करशील, इतरांवर कमी प्रेम करशील। म्हणून कुणाकडूनही कसलीही मागणी करू नको, अपेक्षाही करू नको, मग तू सगळ्यावर समान प्रेम करू शकशील। म्हणजे इथे सांगायचा उद्देश हाच की भगवंताचं प्रेम फक्त भगवंतापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते विस्तार पावत जाते, वाढत जाते, आणि शेवटी ते सगळं जग व्यापून टाकते। मग आपण सगळ्या जगावरच प्रेम करू शकतो। पण इथे भगवंतावर सुरुवात करावी लागते, भगवंतावर प्रेम करण्यापासून। तर भगवंतावर प्रेम करायला आपण शिकलो की ते प्रेम असते
दैवी प्रेम असते, ते शुद्ध प्रेम असते, ते शब्दाद्वारे वर्णन करता येत नाही, पण कृतीमध्ये आपल्याला दिसून येतं. बघा, भगवान श्री रामकृष्ण भवतारिणीवर किती प्रेम करायचे हे कोणी सांगू शकतं? त्यांच्या मनामध्ये दुसरा कोणता विचारच नाही. रात्रंदिवस आईचं चिंतन सुरू आहे. इवन देहाचा बोधसुद्धा नाही, मी देह आहे हा बोधसुद्धा नाही. एवढं त्यांचं मन आईच्या चिंतनामध्ये तल्लीन होऊन जायचं. त्या तिथे सांगावं लागत नाही की भगवान श्री रामकृष्ण आईवर किती प्रेम करत होते. ते आपल्याला त्यांच्या वागणुकीमधूनच दिसते. स्वामी विवेकानंदांचं श्रीरामकृष्णांवर किती प्रेम होतं, शब्दात कधीच वर्णन केलं जाऊ शकत नाही. स्वामीजी कधीही बोलून दाखवायचे नाही की मी श्रीरामकृष्णांवर खूप प्रेम करतो. एकदा कोणीतरी विचारलं की श्रीरामकृष्णावर तुम्ही प्रेम करता, त्यांच्यामध्ये तुम्ही असं काय बघितलं? तेव्हा स्वामीजी म्हणाले की लव पर्सॉनिफाईड, ते प्रेमाची घनीभूत मूर्ती आहे. म्हणजे घनीभूत प्रेम आहे. म्हणजे असे भगवंताचं जीवन असं होतं, श्रीरामकृष्णाचं जीवन असं होतं. आणि स्वामीजींच्या हृदयामध्ये सुद्धा श्रीरामकृष्णांविषयी खूप प्रेम होतं. ते असं आपल्यासारखं दाखवत नव्हते, ते सगळं दाबून ठेवायचे. कारण त्यांना माहिती होते की ते प्रेम एकदा उंच बिळून आलं तर मग सांभाळता येणार नाही, काहीही कर्म आपण करू शकणार नाही. म्हणून त्यांची ते इमोशन ते दाबून ठेवायचे. त्यांची भक्ती ते कधी प्रगट करत नव्हते. जेव्हा स्वामीजी अमेरिकेमधून आले, त्यांनी रामकृष्ण मठ आणि मिशनची स्थापना केली. बलरामबाबूंच्या घरी मीटिंग बोलवण्यात आली. त्या मीटिंगमध्ये स्वामी योगानंदजी म्हणाले की नरेन, तू हे सगळे विचार, या सगळ्या कल्पना विदेशामधून आणलेले आहे आणि त्याप्रमाणे तू करतो आहे. हे काही ठाकूरांचे विचार नव्हते. तेव्हा स्वामीजी म्हणाले की ठाकूरांच्या इच्छेशिवाय मी काहीही करत नाही. तुला कसं कळलं की हे ठाकूरांचे विचार नाही म्हणून? यावेळेस ठाकूरांनी मला त्यांचं कार्य करण्यासाठी सोबत आणलेलं आहे. मी त्यांचा जन्मोजन्मीचा दास आहे. जर त्यांनी इच्छा केली तर धुळीमधून माझ्यासारखे हजारो विवेकानंद ते निर्माण करू शकतात. ते एवढं बोलले. पुढे ते काहीच बोलू शकले नाही. त्यांची भक्ती उंचबळून आली. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. बाजूच्या खोलीमध्ये गेले आणि तिथे ध्यानस्थ बसले. तेव्हा योगानंदजींना कळलं की स्वामीजींचं ठाकूरांवर किती प्रेम आहे. ते असे काही सांगत नव्हते, पण त्यांच्या हृदयामध्ये एवढं प्रेम होतं की ते व्यक्त करू शकले नाही. पुढे काहीच बोलू शकले नाही. त्यांचा कंठ दाटून आला आणि ते गप्प झाले आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. बाजूच्या खोलीमध्ये जाऊन शांत बसले. म्हणजे बघा, असं असते प्रेम. जे खरोखर प्रेम असते ते वाणीद्वारे कधीही वर्णन केलं जाऊ शकत नाही. भगवान श्री रामकृष्णांचं प्रेम बघा किंवा स्वामीजींचं प्रेम बघा, मीराबाईचं प्रेम बघा. त्यांनी कधीकधी त्यांच्या अभंगांमध्ये, भजनांमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. पाथर पूजे हरी मिले तो मै पूजू पहाड, बिना प्रेम से नहीं मिले नंदलाला. हृदयामध्ये खरं खरं प्रेम असल्याशिवाय भगवंत प्राप्त होऊ शकत नाही. त्यांनी त्यांच्या भजनांद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला, तरी पण ते पूर्ण प्रेम व्यक्त करू शकले नाही. त्यांच्या हृदयामध्ये भगवंताविषयी एवढं प्रेम होतं की त्यांना लोकांना सांगायची काही गरजच नव्हती, कारण ते शक्यच नाही. माझं भगवंतावर प्रेम आहे हे आपण कसं सांगणार, आणि कुणाला सांगणार, आणि किती प्रेम आहे हे कसं आपण लोकांना पटवून देणार. म्हणून ते खरं खरं प्रेम जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होते, खरोखर ती पराभक्ती जेव्हा आपल्यामध्ये येते, तेव्हा ती भक्ती अनुभवावी लागते. ती अनुभवण्याची गोष्ट आहे, ती तोंडाद्वारे सांगण्याची गोष्ट नाही. कारण तुम्ही त्या भक्तीचं वर्णनच करू शकत नाही.
असितगिरीसमं स्यात् कज्जलं सिंधू पात्रे. आपल्याला माहीत आहे की शिवमहिम्न स्तोत्रामध्ये हे आहे स्तोत्र आहे की भगवंता तुझी स्तुती मी काय करू. ती साक्षात सरस्वती समुद्राला जरी शाई बनवली आणि कल्पतरूला जरी पेन बनवला तरी ती कधीही तुझ्या गुणाचं वर्णन करू शकणार नाही. तेव्हा त्या भक्तीचं वर्णन आपण कसं करणार. ह्या छोट्याशा वाणीद्वारे आपण त्याचं वर्णन कसं करणार. तर ते प्रेम कसं आहे, जेव्हा ते प्रेम प्राप्त होतं ते त्यालाच कळतं. इतरांना त्याचा काही आनंद घेता येत नाही, आस्वाद घेता येत नाही आणि हे प्रेम व्यक्तही करता येत नाही. म्हणून म्हटलं की अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम. ही भक्ती कशी आहे की ते प्रेम आहे. कशा स्वरूपाचं आहे, अवर्णनीय अनिर्वचनीयम. तर त्याचा तुम्ही कधीच वाणीद्वारे उच्चार करू शकत नाही किंवा वर्णनही करू शकत नाही. ते अनुभवण्याची गोष्ट आहे. मी किती देवावर प्रेम करतो हे काही आपण सांगू शकत नाही. नंतर मुकास्वादनवत. आता इथे नारद ऋषी आपल्याला उदाहरण पण देतात. आता एखादा जर मुका मनुष्य असेल त्याला तुम्ही छानपैकी एक मिठाई दिली समजा किंवा आंबा बर्फी दिली, चितळेची दिली आणि तो खाऊन राहिला, स्वाद घेऊन राहिला. आता तुम्ही त्याला विचारलं की अरे बर्फी कशी आहे. आता त्याला बोलता येत नाही. त्याला त्या बर्फीपासून आनंद मिळत आहे, त्याला चांगला स्वाद मिळत आहे, पण तो सांगणार कसा. तो म्हणेल खूप छान आहे, खूप. तो नुसत्या हाताद्वारे दाखवतील किंवा तोंडाद्वारे, पण तो वाणीद्वारे बोलू शकत नाही. तो फक्त साईन करू शकतो, खूप छान आहे म्हणजे असं म्हणू शकत नाही, पण असं म्हणू शकतो तो. म्हणजे एखाद्या मुक्या मनुष्याला जर आपण कोणती गोष्ट खायला दिली, गूळ दिला, साखर दिली, विचारलं की चव कशी आहे, तर ती चव तो घेऊ शकतो, पण तो त्या चवीचं वर्णन करू शकत नाही, कारण त्याला बोलताच येत नाही. तेव्हा वाणी आपोआपच बंद होऊन जाते. जेव्हा अशा प्रकारची भक्ती प्राप्त होते तेव्हा त्या भक्तीविषयी आपण लोकांना काहीच सांगू शकत नाही, कारण ती अनुभवण्याची गोष्ट असल्यामुळे त्याबद्दल सांगून लोकांना कळणार काय आणि लोक तरी विश्वास करणार कसे. कदा जे प्रेम त्यांच्या अनुभवाला आलेलं नाही आहे, ही स्वतः अनुभवण्याची गोष्ट आहे. संसंवेद्य आणि परसंवेद्य, ते स्वतः आपल्याला ते कळते, पण आपण इतरांना सांगू शकत नाही. बऱ्याच गोष्टी आहेत आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो, लोकांच्या सुखाचा दुःखाचा अनुभव घेऊ शकतो, पण आपण वाणीद्वारे त्याचं वर्णन करू शकत नाही. आपल्याला वाईट वाटतं, दुःख होतं, पण त्याचं आपण वर्णन करू शकत नाही. म्हणून म्हटलं आहे की जसा मुका मनुष्य तो जर काही खात असेल, आस्वाद घेत असेल, तरीसुद्धा तो वाणीद्वारे त्याचं वर्णन करू शकत नाही. मुकास्वादनवत, जे मुका आस्वाद घेतो पण तो व्यक्त करू शकत नाही. मग प्रकाशते क्वापी पात्रे. आता त्याचं वर्णन करू शकत नाही तर लोक म्हणतील की ज्या गोष्टीचं वर्णन करू शकत नाही, जी गोष्ट तुम्ही तोंडानं सांगू शकत नाही, मग ती गोष्ट अस्तित्वात आहे असं कसं मानायचं. स्वाभाविक आहे की ज्या गोष्टीबद्दल तुम्ही काहीच इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही, तुम्ही इंद्रियाद्वारे बघू शकत नाही, डोळ्याद्वारे बघू शकत नाही त्या प्रेमाला, मग आता तुम्ही जर ते वर्णन करू शकत नाही, काही सांगू शकत नाही, बघू शकत नाही, दाखवू शकत नाही लोकांना, तर मग ती गोष्ट अस्तित्वात आहे हे समजायचंच कसं. कदाचित नसेलही, कदाचित देवही नसेल, कदाचित भक्ती नसेल, हा तुमचा सगळा मनाचा खेळ असेल असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून ते नारद ऋषी काय म्हणतात की तसं नाही. काही काही महापुरुषांच्या जीवनामध्ये हे प्रेम प्रगट होतं, असं नाही की हे प्रगट होत नाही. त्यावरून आपल्याला कळतं की हां खरोखर हे असं आहे. म्हणजे संतांच्या जीवनामध्ये हे प्रेम प्रगट झालेलं आहे. आता आपण नाकारू शकतो का. मीराबाईचं कृष्णावरची प्रेम आपण नाकारू शकतो का. गोपींचं कृष्णावरचं प्रेम आपण नाकारू शकतो का. तर असे काही व्यक्ती आहेत, महापुरुष आहेत,
की ज्यांनी ह्या सगळ्या नियमांचं पालन केलेलं आहे, ज्यांचं जीवन पवित्र आहे, या जन्मात नाही त्यांनी अगोदरच्या जन्मामध्ये केलेलं असेल, त्यामुळे त्यांना या जन्मात जास्त न करताही ती भक्ती आपोआप प्रगट होते. त्या भक्त प्रल्हाद बघा, लहान मुलगा 7 वर्षाचा, त्याच्यामध्ये ती भक्ती प्रगट झाली. तर या जन्मामध्ये तर त्यानं काही केलं नाही, पण हे सगळं त्यानं पूर्वजन्मी केलेलं होतं. या जन्मात त्याला काही प्रयत्न करावे लागले नाही, ती भक्ती आपोआप त्याच्यामध्ये प्रगट झाली. म्हणजे कुणाकुणामध्ये ही भक्ती प्रगट होते. श्री रामकृष्ण म्हणायचे की बगीच्यामध्ये माळी तो बगीचा साफ करत आहे. साफ करता करता एका ठिकाणी त्यानं खोदलं, तर तिथे वरचं जे कवर होतं ते उघडलं गेलं आणि कवर उघडल्या गेल्याबरोबर आतमध्ये कारंजा होता. त्या कारंजाचा फवारा वर येऊ लागला. आता बघा, आत्तापर्यंत तो कारंजा होता, पण त्याला कोणीही उघडण्याचा प्रयत्न केला नाही, कुणालाही माहितीसुद्धा नव्हतं, पण तो तिथे होताच. जसं ते तोंड उघडलं गेलं, आपोआप तो कारंजा बाहेर आला. म्हणजे ती भक्ती आतमध्ये होतीच आणि ती भक्ती आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये आहेच. कारण आपलं नातं भगवंताशी आहे. ह्या शरीराचं नातं जगाशी आहे, पण यामध्ये जो आत्मा आहे, जे चैतन्य आहे, त्याचं नातं भगवंताशी आहे. म्हणजे भगवंताशी आपण कायमचे जोडल्या गेलेलो आहोत. म्हणजे आपलं भगवंतावरती प्रेम आहेच, स्वाभाविक आहे, पण आज आपण ते विसरलेलो आहोत. ह्या जगामध्ये आल्यामुळे त्या प्रेमावरती एवढं काही आपण कव्हर टाकलेलं आहे, झाकून टाकलेलं आहे. हे तुम्ही कव्हरिंग दूर करा, काही करायचे नाही. तुमच्यामध्येच भक्ती आहे. फक्त काय झालं की ह्या जगामध्ये आल्यामुळे भगवंताचा विसर पडला, आपल्या खऱ्या मातापित्याचा विसर पडला आणि ते प्रेम आपण जगाला देऊन बसलो आणि ह्या नश्वर जगावर प्रेम केल्यामुळे ते भगवंतावरचं प्रेम झाकून गेलं. मायेनं आपलं ते प्रेम भगवंतावरचं झाकून टाकलं. तर तुम्ही जर साधना केली तर प्रेम निर्माण होणार नाही. प्रेम तुमच्यामध्ये आहेच. त्यावर पडलेला कचरा दूर होईल आणि तो कचरा दूर झाला की भगवंताविषयीचं प्रेम आपोआपच प्रगट होईल. आपल्यामध्ये प्रेम आहे, आपल्यामध्ये ज्ञान आहे, आपल्यामध्ये आनंद आहे, सगळं काही आपल्या आतमध्येच आहे. फक्त ते झाकल्या गेलेलं आहे. अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. अज्ञानामुळे हे ज्ञान झाकल्या गेलेलं आहे. अज्ञानामुळे हे प्रेम झाकल्या गेलेलं आहे. अज्ञान दूर करा, ती भक्ती, ते प्रेम, ते ज्ञान आपोआप बाहेर येईल. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे की प्रकाशते कोपी पात्रे. काही लोकांच्या जीवनामध्ये ते प्रेम प्रकाशित होतं. आपल्याला स्पष्ट जाणवतं की हा खरोखर भक्त आहे. त्याला सांगायची गरज पडत नाही की मी भक्त आहे. आपल्याला त्याच्या जीवनामध्येच आढळून येतं. आता बघा, काशीपूरला जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण आजारी होते, तेव्हा खरं प्रेम कळलं. जे श्रीरामकृष्णांवर प्रेम करायचे त्यांनी रात्रंदिवस तिथे राहून श्रीरामकृष्णांची सेवा केली. परीक्षेची पर्वा केली नाही, स्वतःच्या शरीराची पर्वा केली नाही, घरीसुद्धा गेले नाही, तिथेच राहिले आणि मनोभावे भगवान श्रीरामकृष्णांची सेवा केली. कारण त्यांचं गुरुवर प्रेम होतं, ते आपोआप प्रगट झालं आणि ज्यांचं प्रेम नव्हतं ते सगळे निघून गेले. ठाकूर म्हणायचे की हा आजार झालेला आहे कशासाठी? कोण माझ्या अंतरंगीचे आणि कोण बहिरंगीचे, हे इथे मला कळणार आहे. जे बहिरंगीचे भक्त आहेत ते येतील, बघतील आणि निघून जातील, पण जे माझे आपले आहे ते मात्र इथेच राहतील, ते माझी सेवा करतील. आणि खरोखरच आपण बघतो की ठाकूरांच्या भक्तांनी त्यांची किती सेवा केली. त्यामध्ये गृहस्थ पण होते, संन्यासी पण होते. तिथे खरी भक्ती कळली. भगवान श्रीरामकृष्णांना गळ्याचा कॅन्सर झाला होता. त्या कॅन्सरमधून रक्तपू पडत होता, खाली वाटी ठेवलेली होती. आता बरेच लोक किंवा बरेच सेवक भगवान श्रीरामकृष्णांना टाळायला लागले.
कारण डॉक्टरने सांगितलं की हा रोग संसर्गजन्य आहे, तर इतरांना होऊ शकतो. हे रक्तपू जर कुणाला जर स्पर्श झाला त्याला पण हा कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे सगळे घाबरून घाबरून दूर पळायचे. स्वामीजींना कळलं की अरे ठाकूरांची सेवा बरोबर होत नाही. त्यांनी कारण विचारलं, काय झालं? नाही नाही, डॉक्टर असे म्हणाले. स्वामीजी तिथे गेले, ती वाटी हातामध्ये घेतली आणि तो रक्तपू सगळा त्यांनी पिऊन टाकला. मग सगळ्यांची भीती निघून गेली. म्हणे हे अमृत आहे, हे तुम्ही तलावात टाकलं, ते मासे जर खातील तर ते मासे अमर होऊन जातील, त्यांची पण मुक्ती होऊन जाईल. आणि तुम्ही लोक घाबरता, साक्षात भगवंत आहे. आणि स्वामीजींनी त्यांचं प्रेम, खरं खरं प्रेम दाखवून दिलं बघा. ते आपोआप प्रगट झालं. एवढी ठाकूरांवर भक्ती होती की त्यांची किळस आली नाही. कारण हे किळस आहे, मी कसं काय खाऊ. त्यांनी सगळं ते पिऊन टाकलं. शिवासारखं त्यांनी ते विष प्राशन केलं, मुळीच घाबरले नाही. ही असते भक्ती. आणि ती काही काही महापुरुषांच्या जीवनात प्रगट होते. आता स्वामीजींचं प्रेम बघा, ठाकूरांचं प्रेम बघा, माताजींचं प्रेम बघा. त्यांच्या हृदयामध्ये ते प्रेम प्रगट झालं. असे कितीतरी भक्त आहे, महाराष्ट्रामध्ये पण आहे. महाराष्ट्राच्या बाहेर नामदेव महाराज अगदी लहान वयापासून भगवंताशी बोलायचे, भगवंताला भोजन दिलं. म्हणजे पूर्वजन्मेचे त्यांचे संस्कार होते. भगवंतावरचं प्रेम, जे त्यांनी प्रेम केलं होतं ते नष्ट झालं नाही. ह्या जगातल्या कोणत्याही गोष्टीवर तुम्ही प्रेम करा, ते नश्वर आहे, शरीरासोबत नष्ट होणार आहे. पण तुम्ही भगवंतावर जे प्रेम करता ते कायमचं तुमच्यासोबत राहणार आहे आणि ते दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. ते कमी होणार नाही आहे. कारण भगवंत अमर आहे, भगवंत अमर आहे, भगवंत शाश्वत आहे. त्यामुळे तुमचं प्रेमसुद्धा शाश्वत आहे, ते नष्ट होणार नाही. कारण शरीर गेलं तरी जीवात्मा राहतो ना, आणि जीवात्मा आता तर भगवंताचा आहे. ममई वांशो जीवलोके जीवभूता सनातनः. कृष्ण म्हणतात की हे जे जीव आहे ते माझाच अंश आहे, ते माझा सनातन अंश आहे. ते काही तात्पुरता नाही आहे, कायमचा संबंध आहे त्यांचा माझ्याशी. आता हा संबंध आपण विसरलो. हा प्रेमाचा संबंध आहे, पण आपण विसरल्यामुळे आज आपल्याला वाटते की आपलं कोणीच जगामध्ये नाही. पण हे लक्षात ठेवा, नेहमी भगवंत आपलेच आहे, आपल्या पाठीशीच आहे. आपण जरी त्यांना विसरलो तरी ते आपल्याला विसरू शकत नाही. त्यांना आपल्यासाठीच पुन्हा पुन्हा यावं लागतं, पुन्हा पुन्हा अवतार घ्यावा लागतो. नंतरचं सूत्र आहे, गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमानं अविच्छिन्नं सूक्ष्मतरं अनुभवरूपम. 54व्या सूत्रामध्ये नारद ऋषी काय म्हणतात बघा. तर हे प्रेम कसं आहे? गुणरहितं. आता ही भक्ती जी आहे, ह्या भक्तीमध्ये गुण नाही आहे. गुण म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे की 3 गुण आहेत, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. जेव्हा हृदयामध्ये ही भक्ती प्रगट होते तेव्हा आपण सगळ्या गुणाच्या पलीकडे जातो. म्हणजे रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आपण बघतोय जगामध्ये आहे. आणि रजोगुणी भक्त असतात, तमोगुणी भक्त असतात, सत्वगुणी भक्त असतात. पण हे झाली सुरुवात. पण जेव्हा आपल्याला खरी खरी भक्ती प्राप्त होते तेव्हा ती भक्ती कोणत्याही गुणाने बांधल्या जात नाही. तिथे तमोगुण, रजोगुण, सत्वगुण त्या भक्तीमध्ये नसतो. तो सगळ्या प्रकारच्या गुणाच्या पलीकडे जातो. त्या तमोगुणी भक्त असेल, तमोगुणी भक्त असतात. ठाकूरमाचे कुंभकर्ण तमोगुणी होता, रावण रजोगुणी होता, बिभीषण सत्वगुणी होता. त्या बिभीषणामध्ये सत्व होतं म्हणून त्याला भगवंताचा, रामाचा लाभ झाला. पण या दोघांमध्ये रावणही भक्त होता, शिवाचा भक्त होता, पण रजोगुणी भक्त. म्हणजे त्याला खूप काही वासना कामना होत्या रजोगुण असल्यामुळे, आणि तरी तो भक्त होता, भगवंताचा भक्त होता. पण त्याचं डायरेक्शन चुकलेलं होतं. आता भक्तामध्ये रजोगुण असणं काही वाईट नाही, पण त्या रजोगुणाचा चांगल्या प्रकारे उपयोग केला पाहिजे.
आता हनुमानजी बघा किती रजोगुणी होते. आता हनुमानजीमध्ये रजोगुण होता, ते पण रजोगुणी भक्त होते, पण त्यांनी ती सगळी एनर्जी श्रीरामाची सेवा करण्यामध्ये खर्च केली. आता बघा, रजोगुण काही वाईट नाही, पण त्याची दिशा भगवंताकडे वळून दिली पाहिजे. आता स्वामीजींना भगवान श्रीरामकृष्णांचं काम करायचं होतं, तर ते होते सत्वगुणी, पण त्यांना रजोगुण अंगी बांधावा लागला. जर रजोगुण त्यांनी आणला नसता तर एवढं कार्य ते करू शकले नसते. त्यांच्यामध्ये पण प्रचंड रजोगुण होता. अमेरिकेत गेले, 4 वर्ष किती प्रचार केला, पण त्या रजोगुणाची दिशा होती भगवंताकडे. म्हणजे तमोगुण असो, रजोगुण असो की सत्वगुण असो, दिशा जर भगवंताकडे असेल तर ठीक आहे. आता सत्वगुणामुळे आपल्याला सुख प्राप्त होतात, पण जर सत्व ते जगाकडे गेलं तर जगातल्या सुखामध्येच आपण अडकून पडू. आपल्याला जगातले सुखच आवडेल. आता भगवंतामध्ये किती आनंद आहे, आपण भगवंताकडे गेलो तर आपल्याला अनंत सुख मिळणार आहे, हे त्यांना न कळल्यामुळे ते जगामध्ये बद्ध होतात. तर हे तमोगुण, रजोगुण, सत्वगुण. आता एक कन्हप्पा नावाचा भक्त होता, आंध्रामध्ये होता तो. त्याचा तमोगुणी भक्त होता. तो होता शिकारी, हंटर. तो प्राण्यांची शिकार करायचा, जंगलामध्ये राहायचा, पण तो भक्त होता. तिथे एक कालहस्ती म्हणून शिवाचं मंदिर आहे, आजही आहे कालहस्ती. तर त्यावेळेस ते जंगलामध्ये होतं, कोणी जात नव्हतं, कोणी पूजा करत नव्हतं, सगळे लोक घाबरत होते. जंगलामध्ये सगळे जे हे होते, दरोडेखोर होते. तेव्हा हा हंटर तोंडामध्ये पाणी घ्यायचा, कन्हप्पा जाऊन त्या शिवलिंगावर अभिषेक करायचा. बघा, तमोगुणी भक्त. तो शिवलिंगावर अभिषेक करायचा आणि त्यानं शिकार केलेली त्याच्याकडे मांस असायचं. ते मांस एका याच्या प्लेटवर घेऊन, कागदावर घेऊन किंवा पानावर घेऊन भगवंताला नैवेद्य दाखवायचा आणि तिथे भगवंताला प्रणाम करायचा आणि मग निघून जायचा. असा त्याचा नियमित नेम सुरू होता. तर तो पण भक्त होता. तर एक दिवस काय झालं, त्याने बघितलं की पिंडीला 2 डोळे असे लावलेले होते, तर एका डोळ्यामधून सतत रक्त पडत आहे. त्याने जेव्हा बघितलं की शिवाच्या मूर्तीमधून एका डोळ्यातून रक्त पडत आहे, त्याला फार वाईट वाटलं. पण काय, तो तमोगुणी होता, त्याला काही हे पर्वा नव्हती. त्यानं बाण घेतला, आपला एक डोळा काढला आणि बरोबर त्या ठिकाणी लावून दिला. आता तिथे डोळा लावल्याबरोबर रक्त येणं बंद झालं. तो डोळा आता चांगला झाला. पण लगेच दुसऱ्या डोळ्यातून रक्त यायला सुरुवात झाली. आता मात्र कन्हप्पा खूप विचारात पडला. मग त्याला वाटलं आता काय करायचं. आता मी जर दुसरा डोळा दिला तर मी आंधळा होईल, मग मी हा डोळा लावणार कसा. म्हणून त्यानं आपल्या पायाचा अंगठा त्या मूर्तीवर, त्या डोळ्याजवळ लावला. पायाच्या अंगठ्यानं ते हे केलं, तिथे धरून ठेवला पायाचा अंगठा आणि बाणाने दुसरा डोळा पण काढला आणि बरोबर ज्या ठिकाणी पायाचं बोट होतं त्या ठिकाणी तो डोळा लावून दिला आणि शिवाचे दोन्ही डोळे चांगले झाले. रक्त येणं बंद झालं. शिव प्रसन्न झाले. आता हा कन्हप्पा आंधळा झाला बघा, पण त्याची भक्ती कशी. जरी तमोगुणी भक्ती होती, पण निष्ठा किती होती. आणि त्यामुळे शिव प्रगट झाले. म्हणजे कन्हप्पा, मी तुझ्यावर खुश झालो आहे, प्रसन्न झालो आहे. त्याचे दोन्ही डोळे परत आले. भगवंताने त्याला दोन्ही डोळे दिले आणि त्याला भगवंताचं दर्शन पण झालं. म्हणजे तमोगुणी भक्तालासुद्धा भगवंताचं दर्शन होऊ शकतं, पण अशा प्रकारची निष्ठा पाहिजे. तो स्वतःचे डोळे द्यायलासुद्धा घाबरला नाही. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे भक्त असतात. तमोगुणी असतात, रजोगुणी, सत्वगुणी. पण जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये ती पराभक्ती प्राप्त होते, ती कोणत्याही प्रकारच्या गुणाला जुमानत नाही. जेव्हा आपल्यामध्ये ती पराभक्ती निर्माण होते, तेव्हा ती ह्या सगळ्या गुणांच्या पलीकडे असते. पण बघा, भगवान श्री रामकृष्ण काय म्हणतात, ज्याचा जसा भाव तसा तो ईश्वराकडे बघतो. तमोगुणी भक्ताला वाटतं की देवीला बकरा आवडतो,
आणि म्हणून तो तिला बकऱ्याचा बळी देतो. रजोगुणी भक्त तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या, चटण्या, कोशिंबिरी करून तिला सुग्रासन्नाचा नैवेद्य दाखवितो. पण सात्विक भक्त मात्र पूजेसाठी बाह्य अवडंबर माजवीत नसतो. तो पूजा करतो हे कुणाला कळत देखील नाही. फूल नाही तर बेलाचं पान घेऊन गंगाजलाने तो तिची पूजा करतो. त्याचा नैवेद्य म्हणजे मुठभर लाह्या, नाहीतर 2 बत्तासे. कधीकधी देवीला थोडी बासुंदी करून देईल. आणखी भक्तांचा एक वर्ग आहे, त्रिगुणातीत भक्त. त्यांचा बालकासारखा स्वभाव असतो. भगवंताचं नामस्मरणच त्यांची पूजा, केवळ त्याचं नाव बस. श्री रामकृष्ण वचनामृतामध्ये सांगतात की कशा प्रकारे सात्विक भक्त असतो, गुणातीत असतो, की तिथे काहीही दिखावा नसतो. तो काही दाखवत नाही. रजोगुणी भक्त खूप दाखवतात. रुद्राक्ष घालणार, इथे विभूती लावणार आणि हे करणार, पितांबर नेसणार, मोठी आरती करणार, लोकांना बोलावणार, जेवू घालणार. तर हे रजोगुणी भक्ताचं खूप मोठं अवडंबर असतं. पण सात्विक भक्त मात्र गुपचाप सगळं करतो. तो काही कुणाला सांगत नाही आणि वाजागाजाही करत नाही की मोठा भक्त आहे म्हणून. एकदम साधा सरळ सिंपल असतो. तो बाहेरच्या कर्मकांडामध्ये अडकून पडत नाही. तेव्हा अशा प्रकारची भक्ती, ठाकूर म्हणायचे की 5 वर्षाचा बालक कोणत्याही गुणाला वश नाही, सगळ्या गुणाच्या पलीकडे. तशी भगवान श्री रामकृष्णांची अवस्था होती. लहान मुलासारखा त्यांचा स्वभाव झाला होता. जणू काही आईचा 5 वर्षाचा मुलगा नेहमी आईवर संपूर्णपणे अवलंबून, काही जर झालं तरी आईकडे सरळ जाणार, आईला सगळं सांगणार. म्हणजे साक्षात देवी जिवंत आहे हा भाव त्यांच्या मनामध्ये नेहमी कायम राहायचा. त्यांना ती मूर्ती वाटत नव्हती, साक्षात जगदंबा त्यांना दिसायची. तर अशी भक्ती असते गुणरहितम, कामनारहितम. आणि अशा भक्तीमध्ये कसलीही कामना नसते. बरेचदा रजोगुणामध्ये कामना असतात. भगवंत मला हे दे, मला दीर्घ आयुष्य दे, मला यश मिळू दे, मला युद्ध जिंकू दे. जे रजोगुणामध्ये भक्तांच्या खूप काही कामना असतात आणि त्या सगळ्या कामना पूर्ण करण्यासाठी तो भगवंताची भक्ती करत असतो. भगवंताची भक्ती करण्यामागे त्याचा उद्देश हाच की भगवंताकडून मला काहीतरी मिळालं पाहिजे. तो सगळं या भौतिक जगामधलंच मागत असतो. त्याला हे कळत नाही की आपण हे कितीही मागितले तरी सगळं नश्वर आहे, हे त्याला कळत नाही. आणि तो जगामधल्या गोष्टी मागत असतो. भगवंत पण देतो, पण दिल्यामुळे काय होतं, आध्यात्मिक प्रगती होत नाही. भगवंताविषयी खरी खरी भक्ती प्राप्त होत नाही. हा तर व्यापार झाला की भगवंता मी तुझी भक्ती करतो, पण तू मला हे दिलं पाहिजे. आणि भगवंताने जर दिलं नाही तर मग त्याची भक्ती सुकून जाते, आटून जाते. मग उपयोग काय भगवंताची भक्ती करून? भगवंत तर काहीच देत नाही, तो नेहमी दुःखच देतो. आता जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःखाची वेळ येते, जेव्हा दुःख भोगावे लागतात, तेव्हासुद्धा भगवंताला धरून राहणं म्हणजे ही सुद्धा भगवंताची कृपाच आहे. दुनिया के दुख दे दे मुझको, दे दो सबको दुख से मुक्ति, पर एक बिनती है प्रभुजी, दे दो दुख सहने की शक्ती. आपण भगवंताला म्हणू नये की माझे दुःख दूर कर, पण हे जे दुःख तू दिलेलं आहे ती सहन करण्याची शक्ती मला दे, अशी आपली प्रार्थना पाहिजे. पण आपली प्रार्थना काय असते की भगवंता माझ्या जीवनामध्ये एवढे दुःखच का, माझ्या जीवनात काय एवढे दुःख, मग तू माझ्यावर का कोपला, मी काय असा गुन्हा केला. म्हणजे अशा प्रकारे आपण भगवंतावर आरोप करतो. ते सगळे असतात आपल्या कर्माचीच फळं. कोणी काही आपोआप काही ते काही येत नाही, पण आपण त्याला भगवंताला दोषी ठरवतो की भगवंतानंच आपल्याला जीवनामध्ये दुःख दिलेली आहे. म्हणून कामनारहितम अशा भक्तीमध्ये जी पराभक्ती आहे, त्या भक्तीमध्ये भक्ताच्या मनामध्ये कसलीही कामना नसते. तो भगवंताजवळ काहीच मागत नाही, त्याला फक्त भगवंताकडे जाणंच आवडतं. एकदा 1 महिनाभर नरेंद्रनाथ ठाकूरांकडे गेले
ठाकूरांनी एक दिवससुद्धा नरेंद्राकडे ढुंकून बघितलं नाही किंवा विचारपूसही केली नाही, तरी नरेंद्र येतच राहिला. 1 महिन्यानंतर ठाकूरांनी विचारले की अरे म्हणे नरेंद्रा, मी तुझ्याशी बोलत नाही, तुझ्याकडे बघतही नाही, तरी तू इथे येतोच, कारण काय? तेव्हा नरेंद्र म्हणाला की मी तुमचे शब्द ऐकायला येत नाही किंवा तुम्हाला बघायला येत नाही, मी तुमच्यावर प्रेम करतो म्हणून मी इथे येतो. भगवान श्री रामकृष्ण खूप खुश झाले की बघा, याच्याकडे एवढं दुर्लक्ष केलं तरी यांनी मला सोडलं नाही. दुसरा कोणी असता तर 2 दिवसामध्येच गायब झाला असता. नरेंद्राची परीक्षा घेतली की नरेंद्राचं प्रेम खरोखरच आहे ना, त्याची काही अपेक्षा तर नाही. नरेंद्राची कसलीच अपेक्षा नव्हती की भगवान श्री रामकृष्णांनी आपल्याशी बोलावं, आपली स्तुती करावी, काहीही अपेक्षा नव्हती. नुसतं प्रेम होतं म्हणून त्यांना भेटायला जायचे, दुसरं काहीही नाही. म्हणजे बघा, असं असते प्रेम, त्यामध्ये कसलीही कामना नसते, मुळीच कामना नाही, कसलीच कामना नाही. जे येईल तर भगवंताचा प्रसाद, सगळं ते स्वीकारतात आणि तरी भगवंताला सोडत नाही. सुखदुःखामध्ये भगवंताला धरून राहतात. आणि प्रतिक्षण वर्धमानम, आणि ती नेहमीच त्यांच्यामध्ये वर्धमान असते. असं नाही की आज आली भक्ती आणि निघून गेली, असं होत नाही. संसारामध्ये तसं होतं. संसारामध्ये आपण एखाद्यावर प्रेम करतो आणि शेवटी ती व्यक्ती आपल्याला फसवते, धोका देते आणि त्या व्यक्तीविषयीचं प्रेम आपल्या मनामध्ये राहत नाही, ते नष्ट होते. पण भगवंताविषयीचं प्रेम तसं नाही, ते कायमचं राहणार आहे. म्हणजे प्रतिक्षण वर्धमानम, म्हणजे प्रत्येक क्षणाला ते वाढतच जाते, ते कमी होत नाही, ते वाढते. आपण जेवढी भगवंताची सेवा करू, जेवढी साधना करू, जेवढं निष्काम कर्म करू, तेवढी भगवंताविषयीची आपली भक्ती वाढत जाते. सुरुवातीला जरी छोटीशी असेल, सुरुवात असेल, जसे नर्मदा नदीचा, गंगा नदीचा उगम बघा, उगम छोटासा असतो, पण शेवटी ती नदी केवढी मोठी होते आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळते. जेव्हा आपण सुरुवातीला भगवंताची भक्ती करतो, आपण मंदिरात जातो, पूजा करतो, आरती करतो, हे सगळं आपण करतो, त्यामुळे काय होते, भगवंताविषयी भक्ती निर्माण होते. पण ती भक्ती हळूहळू वाढत जाते. मग ह्या बाह्य गोष्टीची आपल्याला गरज पडत नाही. जेव्हा भगवंतावर आपली एवढी भक्ती वाढते की आपण ह्या सगळ्या गोष्टीची मग पर्वा करत नाही. जोपर्यंत ती पराभक्ती प्राप्त होत नाही तोपर्यंत आपली भक्ती वाढतच राहते. प्रतिक्षण वर्धमान, म्हणजे क्षणी प्रत्येक क्षणाला ती वाढत जाते, त्याचा काही ऱ्हास होत नाही, ती भक्ती काही कमी होत नाही, ती आली आणि निघून गेली असं होत नाही, ती कायमची आपल्यासोबत राहते. आपलं शरीर जरी गेलं तरी मन आहे ना, आणि मनामध्ये ती भक्ती राहतेच, ती काही जात नाही. पुढच्या जन्मात पुन्हा ती वाढते. जोपर्यंत भगवंताचा लाभ होत नाही, दर्शन होत नाही, तोपर्यंत ती भक्ती वाढतच राहते, तिचा कुठेही ऱ्हास होत नाही. प्रतिक्षणम वर्धमानम, हे आहे भक्तीचं स्वरूप. अविच्छिन्नम, अविच्छिन्न म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही गॅप नाही किंवा असं काही तुटलेलं नाही. जे 6 महिने केली भक्ती, 6 महिने नाही केली असं नाही, ती कायमची राहते. म्हणजे सतत आपल्या मनामध्ये भगवंताविषयी भक्ती राहतेच. जर प्रामाणिक भक्त असेल, त्याला खरोखर भगवंत पाहिजे असेल, तर काही दिवस जरी तो भगवंताला विसरला तरी ती भक्ती त्याची नष्ट होत नाही. कारण आध्यात्मिक जीवनामध्ये अप्स अँड डाऊन असतातच. नेहमीच काय आपण वर जातो असं नाही. कधी आपली खूप प्रगती होते, आपल्याला खूप आनंद वाटतो, आपल्याला वाटतं की आपण खूप भगवंतावर प्रेम करतो, पण कधीकधी आपल्यामधले वाईट संस्कार वर येतात आणि पुन्हा ते वाईट संस्कार आले की पुन्हा ती भक्ती खाली दबल्या जाते. पण ती दबल्या गेली तरी नष्ट होत नाही, ती तिथेच राहते. पुन्हा ते ऑब्स्टॅकल दूर झाले की पुन्हा ती वर येते आणि पुन्हा ते वाढत राहते. म्हणजे ती कधीच नष्ट होत नाही.
जरी काही दिवस ती प्रकाशित झाली नाही, जरी काही दिवस सुप्तावस्थेत राहिली, तरी योग्य वेळ येताच ती पुन्हा वर येते. कारण ते भक्तीचे संस्कार मनामध्ये जे पडले आहे ते कधीच नष्ट होत नाही, ती वाढतच जाते. म्हणून प्रतिक्षणम वर्धमान अविच्छिन्नम, सतत आपल्या मनामध्ये ती भक्ती राहते. आणि सूक्ष्मतरम, आता ही भक्ती काय आहे, सूक्ष्म आहे. कारण भगवंत सूक्ष्म आहे. आपलं मन कसं आहे, स्थूल आहे. आपण या स्थूल जगावर प्रेम करतो कारण हे जग आपल्याला दिसतं आणि जी गोष्ट दिसते त्यावर प्रेम करणं सोपं असतं. आता भगवंत तर एवढे सूक्ष्म आहे, म्हणजे अनोरणीयान महतो महीयान, स्मॉलर दॅन द स्मॉलेस्ट. आता हे चैतन्य आहे, हे काही जड नाही. हे जड पदार्थ आपण आपल्या इंद्रियाद्वारे अनुभवू शकतो, पण भगवंत सूक्ष्म असल्यामुळे आपण आपल्या इंद्रियाद्वारे त्यांना बघू शकत नाही. इवन आपलं जे आजचं मन आहे, ह्या मनाद्वारे सुद्धा आपण बघू शकत नाही. ह्या मनालासुद्धा सूक्ष्म करावे लागेल. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मयः सूक्ष्मदर्शिभिः. त्या भगवंताचं दर्शन होऊ शकते, पण कुणाला? ज्यांचं मन कसं आहे, सूक्ष्मदर्शी आहे, ज्यांनी आपल्या मनाला सूक्ष्म गोष्टी बघण्यासाठी तयार केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, ह्या जड जगावरती प्रेम करणं सोडून दिलेलं आहे. ह्या जगावर म्हणजे हे जग आहे स्थूल, आणि या स्थूल जगाचं चिंतन करून करून आपलं मनसुद्धा स्थूल झालेलं आहे. आपण म्हणतो की अरे भगवंत दिसत नाही, मग त्याच्यावर प्रेम कसं करायचं? अरे तो सूक्ष्म आहे. तुम्ही मन तुमचं सूक्ष्म करा, म्हणजेच मन शुद्ध करा, मन एकाग्र करा. तुम्ही जर मन पवित्र केलं आणि एकाग्र केलं तर तुमचं मन सूक्ष्म होईल आणि त्या सूक्ष्म मनाद्वारेच तुम्ही भगवंताला बघू शकाल. म्हणजे ही भक्ती कशी आहे, ही सूक्ष्मतर आहे. म्हणजे ही स्थूल नाही. तुम्ही बाहेर काय केलं हे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही भगवंताला किती दागिने घातले आणि किती भोजन दिलं आणि काय पदार्थ केले याला काही अर्थ नाही. हे सुद्धा मॅटरच आहे आणि मॅटरसुद्धा भगवंताचंच आहे, त्याचंच त्याला द्यायचं आहे. तर हे सुरुवातीला ठीक आहे, पण शेवटी आपली भक्ती सूक्ष्म होत जाते. मग आपल्याला हे जड पदार्थ दिसत नाही, मग ती मूर्ती दिसत नाही, त्यामध्ये साक्षात भगवंत दिसतात. भगवान श्री रामकृष्णांना त्या मूर्तीमध्ये देवी दिसायची, भवतारिणी. कारण त्यांचं मन एवढं सूक्ष्म झालेलं होतं की त्यांना स्थूल पदार्थ दिसतच नव्हता, त्या ठिकाणी त्यांना सूक्ष्म पदार्थ दिसायचा. म्हणजे साक्षात जगदंबा दिसायची. आपल्याला नुसती मूर्ती दिसते, आपण नुसती मार्बलची किंवा दगडाची किंवा धातूची मूर्ती बघतो, पण त्यांचं मन एवढं सूक्ष्म झालेलं होतं की त्या मूर्तीमध्ये सुद्धा त्यांना ते चैतन्य दिसायचं. चिन्मय धाम, चिन्मय मूर्ती. ठाकूर म्हणायचे की आई चिन्मयी आहे, ती काही मृण्मयी नाही आहे. म्हणजे ती मातीची मूर्ती किंवा दगडाची मूर्ती बघत नाही, तर चिन्मयी बघतात. ते ज्योतिर्मय भगवंताचं रूप बघतात, कारण त्यांचं मन अतिशय सूक्ष्म झालेलं असतं. आणि जोपर्यंत मन सूक्ष्म होत नाही तोपर्यंत आपल्याला तसं दर्शन होणार नाही. तर ही भक्ती कशी आहे, सूक्ष्मतरम आहे. जे पराभक्ती अतिशय सूक्ष्म आहे, कारण ती भगवंताचं दर्शन करून देऊ शकते की जो सूक्ष्म आहे, जो स्थूल नाही आहे. सूक्ष्मतरम अनुभव रूपम. आणि ही भक्ती अनुभव घेण्यासाठी आहे. ही काही नुसती वर्णन करण्यासाठी नाही आहे, तोंडानं सांगणारी भक्ती नाही, तर त्या भक्तीचा आपल्या जीवनामध्ये अनुभव आला पाहिजे. जेव्हा ती भक्ती आपल्यामध्ये येते, आपल्याला त्याचा अनुभव येतो आणि मग आपल्याला कळतं की भगवंताचं अस्तित्व आहे. आपल्या मनामध्ये कधीही संशय निर्माण होऊ शकत नाही, कारण आपण बघितल्यानंतर डाऊट कसा करणार? आता एखाद्यानं म्हटलं की काळ्या गाईचं दूध काळं असतं, लोक कितीही म्हणो, पण तुम्हाला अनुभव आहे की सगळ्या गायींचं दूध पांढरंच असतं. तुम्ही दूध काढून बघितलेलं आहे. तुम्ही अमेरिकेला जाऊन आलात, कुणी म्हटले का रे अमेरिका नावाचा देशच नाही, कुणी कितीही म्हणो, पण तुम्ही अमेरिकेला जाऊन बघितलं आहे, गाईचं दूध काढून बघितलं आहे. लोकांनी म्हटलं काळं आहे,
किंवा लोकांनी म्हटलं अमेरिका नाही, तरी तुमच्या मनामध्ये संशय निर्माण होऊ शकत नाही. ह्या जगामधली कोणतीही व्यक्ती तुमच्या मनामध्ये संशय निर्माण करू शकत नाही. ते कितीही म्हणो भगवंत नाही, सगळं खोटं आहे, पण तुम्हाला माहिती असते की हे जे लोक म्हणतात याला काही अर्थ नाही. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे मला माहिती आहे की हे आहे. लोकांनी कितीही सांगितलं तरी आपला मग त्यावर विश्वास राहत नाही किंवा मनामध्ये संशय निर्माण होत नाही. आपण त्यांच्या मताला मुळीच किंमत देत नाही, कारण आता इथे अनुभव आलेला आहे, एक्सपिरियन्स. आणि जेव्हा मनुष्याला अनुभव येतो तेव्हा त्याला मग विश्वास ठेवावा लागत नाही. त्याच्यामध्ये संशय येत नाही की आहे की नाही, होईल की नाही. त्याला 100% माहीत असते की भगवंत आहे, तो नेहमीच आपल्यासोबत आहे, तो नेहमीच आपलं रक्षण करत आहे आणि तोच एकमात्र खरा आहे. बाकी सगळं नश्वर आहे, तोच एकमात्र नित्य आहे, हे आपल्याला अनुभवामधून कळत असतं. म्हणून अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणवर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम असं असते त्या भक्तीचं स्वरूप. त्यानंतर तत्प्राप्य तदेव अवलोकयति तदेव शृणोति तदेव भाषयति तदेव चिंतयति. तर ती भक्ती प्राप्त झाल्यानंतर काय होतं? तत्प्राप्य, अशी पराभक्ती प्राप्त झाल्यानंतर काय होतं बघा. तदेव अवलोकयति, तो भगवंतालाच बघतो. आपल्याला हे जग दिसतं, त्याला हे जग दिसत नाही. त्याला ह्या जगामध्ये सगळीकडे भगवंतच दिसतो. भगवान श्री रामकृष्ण या जगामध्ये सगळीकडे त्या भवतारिणीलाच बघायचे. वेश्या असो की कुणी असो, त्यांना ती आईच दिसायची. म्हणजे त्यांना सगळीकडे भगवंतच दिसतो. गोपींना सगळीकडे कृष्णच दिसायचा. पण केव्हा? ही पराभक्ती प्राप्त झाल्यानंतर. ह्या सांगितलेल्या गोष्टी जर आपण आचरणामध्ये आणल्या आणि जर आपल्याला पराभक्ती प्राप्त झाली तर त्याचा परिणाम काय होतो? आपण भगवंताला सगळीकडे बघतो आणि जोपर्यंत आपल्या मनाची तयारी होत नाही तोपर्यंत सगळीकडे भगवंताला बघण्याचा प्रयत्नही करू नये. एकदा ठाकूरांनी विचारलं शारदानंदजी महाराजांना, तुला काय पाहिजे सांग. तेव्हा शारदानंदजी म्हणाले की मला सर्वभूती ईश्वर दर्शन झालं पाहिजे, त्या ईश्वराला मी सगळ्यांमध्ये बघितलं पाहिजे. तेव्हा ठाकूर म्हणाले की अरे ती तर म्हणे शेवटली गोष्ट आहे, तुला काही दर्शन वगैरे पाहिजे असेल सांग, मी तुला देऊ शकतो. पण सगळ्यामध्ये भगवंताला बघणं ही चरमसीमा आहे, ती अंतिम गोष्ट आहे, कल्मिनेशन आहे. त्या तुला मिळेल, पण त्यासाठी बरीच साधना करून तुझ्या मनाची तयारी करावी लागेल. तयारी न करता जरी मिळाली तर आपण ते हजमच करू शकत नाही, आपण ते सहनच करू शकत नाही. बघा कल्पतरूच्या दिवशी ठाकूर जेव्हा 1 तारखेला कल्पतरू झालं 1 जानेवारीला, तेव्हा काशीपूरला ठाकूरांनी बऱ्याच भक्तांना आशीर्वाद दिले, तुमचं चैतन्य जागृत हो. त्या ठिकाणी एक वैकुंठनाथ सन्याल होते, त्यांच्या छातीला ठाकूरांनी स्पर्श केला आणि त्यांना सगळीकडे श्रीरामकृष्ण दिसू लागले. आकाशामध्ये, झाडामध्ये, बिल्डिंगमध्ये सगळीकडे श्रीरामकृष्ण दिसू लागले. आणि घरी गेले, कामावर गेले, ते कामही करू शकत नाही, सगळीकडे त्यांना भगवंतच दिसतो. त्यांना ते सहन झालं नाही. ते ठाकूरांकडे आले आणि म्हणाले, ठाकूर हा तुमचा अनुभव तुम्ही परत घ्या, आणि मी काहीच करू शकत नाही, काहीच काम करू शकत नाही. म्हणजे त्यांच्या मनाची तयारी झालेली नव्हती. पण ठाकूरांना आग्रह केल्यामुळे ठाकूरांनी ती अवस्था दिली, पण शेवटी त्यांना ती परत करावी लागली, सहन करू शकले नाही. गीतेमध्ये जेव्हा अर्जुन म्हणतो की मला तुमचं विश्वरूप दर्शन दाखवा, तेव्हा भगवंत म्हणतात की ह्या डोळ्याने तुला बघता येणार नाही, तुला मी दिव्य दृष्टी देतो, दिव्य चक्षु देतो. आणि मग दिव्य दृष्टी दिल्यानंतर अर्जुन बघतो की सगळीकडे भगवंतच, सगळ्यामध्ये भगवंत. आणि ते भगवंताचं विश्वरूप बघून घाबरला.
आणि भगवंताला म्हणतो की भगवंता हे काय आहे, हे एवढं तेज, एवढे तुझी रूपं, मला हे सहन होत नाही, मी ते बघू शकत नाही, माझे डोळे दिपून गेलेले आहे. तेव्हा हे रूप तुम्ही आता आवरून घ्या, मला तुमचं ते सौम्य रूपच दाखवा. बघा, अर्जुनाला सुद्धा ते सहन होऊ शकलं नाही, कारण त्यासाठी एवढी पूर्वतयारी पाहिजे. ही पूर्वतयारी असल्यानंतर पराभक्ती प्राप्त होते, तेव्हा मग तुमचं मन सूक्ष्म गोष्टी बघायला तयार होतं. मग तुम्ही सगळीकडे भगवंतालाच बघता. इथे म्हटलं आहे की तत्प्राप्य तदेव अवलोकयति तदेव शृणोती, भगवंताचाच आवाज ऐकता. आता जरी गोपी आपापली कामं करत होत्या घरामध्ये, पण भगवान कृष्णांच्या बासरीचा आवाज त्यांना सतत येत होता. म्हणजे त्या बासरीचा आवाज म्हणजे ही भगवंताची वाणी आहे. आपल्या हृदयामधून, त्या वृंदावनातून, हृदय वृंदावनामध्ये भगवान कृष्ण ती बासरी वाजवत आहे. आपल्याला आवाज येत नाही, अनाहत ध्वनीचा आवाज येत नाही. का? कारण आपली श्रवणेंद्रिय तेवढे सूक्ष्म नाही. श्री रामकृष्ण म्हणायचे की तुम्ही भगवंताला ऐकू शकता, बघू शकता, पण त्यासाठी तुमची काया तशी प्रेममय झाली पाहिजे. तुमचे श्रवणेंद्रिय, कान जेव्हा प्रेममय काया होईल, इंद्रिय प्रेममय होईल, तेव्हा भगवंताची वाणी तुम्ही ऐकू शकाल, भगवंताला सगळीकडे बघू शकाल. तर ही होते भक्ताची अवस्था. तो सगळीकडे भगवंताला बघतो, तो नेहमी भगवंताची वाणी ऐकतो, भगवंताशी बोलतो, त्याला ते शक्य असतं. आणि तदेव शृणोती, आणि नेहमी भगवंताविषयीच ऐकतो, बाकी गोष्टीमध्ये त्याला मुळीच आवड नसते. जो खरा खरा भक्त आहे तो ह्या संसारी गोष्टी ऐकू शकत नाही. तिथे जर संसारी गोष्टी होत असेल तो निघून जातो, त्याला त्या सहन होत नाही. भगवान श्री रामकृष्ण तीर्थयात्रेला गेले होते काशीला, तिथे पण संसारी गोष्टी. ते म्हणाले आईला की आई तू इथे मला कशाला आणलं, इथेसुद्धा मला सगळ्या विषयांच्याच गोष्टी ऐकाव्या लागतात, मी तिथे दक्षिणेश्वरला बरा होतो. म्हणजे ती भक्ती प्राप्त झाल्यानंतर आपल्याला संसारी लोकांचा संगही आवडत नाही आणि या विषयाबद्दलच्या गोष्टी पण आवडत नाही, ह्या जगाविषयीच्या गोष्टी पण ऐकाव्या असं वाटत नाही. आपल्याला नेहमी भगवंताचंच गुणसंकीर्तन ऐकावं असं वाटतं, त्याचं गुणगान करावं असं वाटतं, त्याचा महिमा ऐकावा असा वाटतो. भागवत, महापुराण किंवा रामायण ह्या अशा गोष्टी ऐकण्यामध्ये त्याला आवड असते. बाकी सांसारिक पाल्हाळा तो ऐकत नाही. तो ह्यापासून स्वतःला 4 हात दूर ठेवतो. तो कधीही अशा लोकांशी घनिष्ठपणे मिसळत नाही की जे नेहमी विषयांच्याच गोष्टी करतात. भगवान श्री रामकृष्ण भक्तांना कधीही इतर गोष्टी करू देत नव्हते. वर्तमानपत्र जर असेल ते उचलून फेकून द्यायचे, त्या ठिकाणी गंगाजल टाकायचे, मग बसायचे. आणि या पेपरमध्ये काय आहे, सगळं जगाविषयी लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांना या जगाविषयी कोणतीही बातमी नको असते, कशामध्येही त्यांना आवड नसते. तर म्हटलं आहे की तदेव शृणोती तदेव भाषयति तदेव चिंतयति, आणि ते भगवंताविषयीच बोलतात. भगवान श्री रामकृष्ण बघा सतत भगवंताविषयी बोलत आहे, एवढं मोठं वचनामृत झालेलं आहे. ते भक्तांसोबत भगवंताशिवाय दुसरं काहीच बोलत नाही, कधी संसारी गोष्टी बोलत नाही, ते नेहमी भगवंताच्याच गोष्टी बोलतात. आणि तदेव चिंतेती, नेहमी भगवंताचं चिंतन करतात. त्यांचं मनसुद्धा भगवंताच्या चिंतनामध्येच रमलेलं असते, बाकी गोष्टीमध्ये त्यांना मुळीच इंटरेस्ट नसतो. तर बघा, ही पराभक्ती लाभल्यानंतर मनुष्यामध्ये कसं परिवर्तन घडतं. सर्वत्र भगवंताला बघतो, भगवंताची वाणी ऐकतो, त्याला इतर गोष्टी ऐकाव्याशा वाटत नाही. तो भगवंताविषयीच बोलतो, भगवंताविषयी चिंतन करतो. अशा प्रकारे भक्ताची अवस्था होते जेव्हा त्याला पराभक्ती प्राप्त होते. मग त्याला काय होतं, आत्मसाक्षात्कार होतो, भगवंताचं दर्शन होतं. मग जीवनाचं उद्देश साध्य होतं, काहीही प्राप्त करायचं राहत नाही. नंतर गौणी त्रिधा
गुणभेदात आर्तादी भेदात वा. आता गौणी भक्ती म्हटलं आहे आणि त्रिधा म्हटलं आहे आणि गुणभेदात आर्तादी भेदात वा. आता गौणी भक्ती याला वैधी भक्ती पण म्हटलं आहे. एक आहे पराभक्ती आणि दुसरी आहे गौणी भक्ती. गौणी भक्ती म्हणजे गुणावर आधारित, कारण सुरुवातीला आपल्याला या गुणांचा आधार घेऊनच भक्ती करावी लागते. म्हणजे त्याला वैधी भक्ती म्हणतात की हे असं केलं पाहिजे, अशी पूजा केली पाहिजे, एवढे मंत्र म्हटले पाहिजे, हे सगळं केलं पाहिजे. म्हणजे जे काही शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे करावं लागतं. आता तमोगुणी भक्तांसाठी वेगळा प्रकार आहे, रजोगुणीसाठी वेगळा आहे, सत्वगुणीसाठी वेगळा आहे. तर हे गुणावर आधारित आहे. म्हणजे तमोगुणी, रजोगुणी आणि सत्वगुणी भक्त यांना काही नियम लावून दिलेले आहे, त्याप्रकारे भक्ती करावी लागते. याला गौणी भक्ती म्हणते. आणि ते त्रिधा आहे, म्हणजे 3 प्रकारची आहे. तामसिक भक्ती आहे, राजसिक भक्ती आहे आणि सात्विक भक्ती आहे. आपण यापूर्वी बघितलंच आहे की ह्या 3ही गुणाच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे, गुणातीत व्हायचं आहे. ती भक्ती खरी भक्ती आहे की जी सगळ्या गुणांच्या पलीकडे जाते. पण सुरुवातीला आपल्याला सुरू करावं लागते वैधी भक्तीपासून, गौणी भक्तीपासून, आणि मग हळूहळू आपली प्रगती होत जाते. तर इथे काय म्हटलं आहे, गौणी त्रिधा गुणभेदात, म्हणजे गुण रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, त्यानुसार भक्तीमध्ये पण भेद होतो. आणि आर्तादी भेदात वा, म्हणजे आर्तादिक म्हणून सोडून दिलं. पण गीतेमध्ये काय म्हटलं आहे, 4 प्रकारचे भक्त आहे. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर जना. आर्तो अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानीच भरतर्षभ. इथे आर्तादी म्हणून सोडून दिलं, पण त्यामध्ये आर्तादी म्हणजे आर्तो आणि इतर, म्हणजे आर्त आहे, जिज्ञासू आहे, अर्थार्थी आहे आणि ज्ञानी आहे, हे 4ही म्हणायचे इथे. तर इथे गौणी त्रिधा गुणभेदात, म्हणजे गुणाप्रमाणे या भक्तीमध्ये भेद होतो. तमोगुणी माणसाची भक्ती वेगळी, रजोगुणी माणसाची वेगळी, सत्वगुणी माणसाची वेगळी. आता भगवान श्री रामकृष्णांनी आपल्याला छान सांगितलेलं आहे वचनामृतामध्ये, कशा प्रकारची भक्ती असते ही बघा. श्री रामकृष्ण म्हणतात, प्रकृतीनुसार भक्ती 3 प्रकारची असते. सात्विक भक्ती, राजसिक भक्ती आणि तामसिक भक्ती. सात्विक भक्ताची सात्विक भक्ती फक्त ईश्वरालाच दिसते. अशा भक्ताला गुप्तपणा आवडतो. तो कदाचित मच्छरदानीत ध्यान करतो, कुणाला दिसत नाही. अशी भक्ती उदयास आली, विशुद्ध सात्विक भक्ती निर्माण झाली की मग ईश्वर दर्शनाला आणखी विलंब नसतो. जसे अरुणोदय झाला म्हणजे कळून चुकते की आता सूर्योदयाला आणखी उशीर नाही. ज्यांच्यात राजसिक भक्ती असते त्यांना जरा वाटत असते की मी भक्त आहे, हे लोकांना दिसावे. असला भक्त षोडशोपचारे पूजा करतो, पितांबर नेसून देवघरात जातो, गळ्यात रुद्राक्षाची माळ, माळेत मध्ये मध्ये मोती आणि सोन्याचे मणी. तामसिक भक्ती म्हणजे जणू डाकेखोरी भक्ती. डाकू उघड उघड डाका घालतो, 7-8 दरोग्यांनाही भीत नाही, तोंडानं ओरडत असतो, मारा लुटा. तामसिक भक्त उन्मत्तपणे म्हणत असतो, हर हर हर, ओम ओम, जय काली. त्याच्या मनात खूप जोर असतो, जाज्वल्य विश्वास असतो. तर हे भगवंताने आपल्याला सांगितलं आहे की अशा प्रकारे 3 प्रकारची भक्ती असते. गौणी भक्ती अशा प्रकारची असते, गुणभेदात, आर्तादी भेदात. आणि राजसिक भक्तीमध्ये तो भक्त मागतो. आता घरी कोणी दुःखी असेल, आर्त असेल, तो देवा दुःख दूर कर, शारीरिक आहे, मानसिक आहे, हे माझे दुःख दूर करून दे. पण त्याला हरकत नाही, त्याच्या मनामध्ये ही भक्ती तर आहे ना. त्याला वाटतं की भगवंत आपला आजार दूर करून देईल, त्यामुळे त्याची भगवंतावरची भक्ती वाढत जाते. एक दिवस त्याला वाटते की आजार जरी दूर झाला तरी पुन्हा आजार होणार आणि सगळ्यात मोठं धोका म्हणजे एक दिवस मरावं लागणार. मग तो भगवंताला आळवतो की मी जन्ममृत्यूच्या पलीकडे गेलो पाहिजे. म्हणजे बघा, भक्ती सुरू होते, आर्तो भक्ती. तो दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला कळून चुकतं की सगळ्यात मोठं दुःख तर मृत्यूचं आहे आणि मृत्यू टाळायचा असेल तर भगवंताचा लाभ झाला पाहिजे. मग तो भगवंताला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. तसाच अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी हे सगळे जे प्रकारचे भक्त आहेत, सुरुवातीला जरी यांच्या मनामध्ये या जगाविषयी कामना असेल, पण त्यांना कळून चुकते
की आपल्याला खूप पैसा भगवंताने दिला, आपण भोग घेतले, तरी एक दिवस हे सगळं जाणारच. हे सुख किती दिवस राहणार? आपल्याला कायमचं सुख मिळालं पाहिजे आणि ते सुख, तो आनंद भगवंतामध्येच आहे. म्हणून ते सुद्धा भगवंताला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात. शेवटी सच्चिद आनंद प्रत्येकालाच पाहिजे असतो, पण ते त्या सच्चिद आनंदाला जगामध्ये शोधत असतात. ह्या जगामध्ये कधीच मिळू शकत नाही सच्चिद आनंद. सत म्हणजे अमरत्व, चित म्हणजे सगळं ज्ञान, आणि आनंद, असीम आनंद, ह्या तीन गोष्टी म्हणजेच तर भगवंत. पण ह्या गोष्टी तुम्हाला जगामध्ये मिळणार कशा? भगवंताला प्राप्त करून घ्या, मग ह्या तीनही गोष्टी तुम्हाला मिळेल. आणि तो तुमच्या हृदयातच आहे, तो काही कुठे बाहेर नाही आहे. त्याला प्राप्त करा, पराभक्ती प्राप्त करून घ्या. हे आपल्याला नारद ऋषी सांगतात की हे सगळे मार्ग आहे. ह्या सगळ्या मार्गाने भगवंताला प्राप्त करून घ्या आणि शेवटी सगळ्या दुःखामधून मुक्त व्हा. कारण भगवंत अमर आहे, ते ज्ञानस्वरूप आहे, ते आनंद स्वरूप आहे. त्यांना प्राप्त केलं की तुम्हाला सगळं काही प्राप्त होईल. आणि ते भक्तीच्या मार्गाने, भगवंतावर जर भक्ती केली तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपोआप येतील. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.